तर काटोल नगर परिषदेमध्ये आपण पाहतोय शेकापच्या उमेदवार विजयी ठरलेल्या आहेत। शेकापच्या अर्चना देशमुखांचा त्या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काटोल नगर परिषदेमध्ये देखील मोठी लढत झालेली होती। भाजपला मोठा धक्का त्या ठिकाणी आपल्याला बसताना पाहायला मिळतोय। शेकापच्या उमेदवार काटोलमध्ये आपल्याला विजयी होताना पाहायला मिळत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक तिथे विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 नगरसेवक विजयी झालेले आहेत। संपूर्ण ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये देखील काँग्रेसने आता खातं उघडल्याचं समजतंय। बाळापूर नगर परिषदेवर काँग्रेसने झेंडा फडकवलेला आहे। काँग्रेसच्या आफारीन परवीन या विजयी ठरलेल्या आहेत। तर एनसीपीच्या दुर्गादेवी जगदाळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या, त्यांचा आता विजय झालेला आहे। काँग्रेसकडनं देखील आता सेलिब्रेशन केलं जात आहे, जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। ताजे अपडेट्स आपण झी24 तासच्या माध्यमातून सकाळपासूनच पाहतोय। सध्याची आकडेवारी काय सांगते त्यावर एकदा नजर टाकूयात। 127 जागांवर भाजप विजयी ठरतंय, आघाडी घेतलेली आहे। त्यांचा सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे येतोय। शिवसेना शिंदे पक्ष दुसऱ्या क्रमांकावर 55 जागांचा, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष त्यानंतर 31 जागांवर आपल्याला पुढे असताना पाहायला मिळतोय। शिवसेना युबीटी 8 जागांवर आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष त्याखालोखाल 7 जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जात आहेत। तर 35 जागांसह काँग्रेसनं आपली जागा त्या ठिकाणी काबीज केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। स्थानिक आघाड्यांनी देखील समाधानकारक कामगिरी केली आहे। अकोल्यामध्ये काँग्रेसनं खातं उघडलंय। बाळापूरमध्ये नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय। काँग्रेसच्या आफरीन परवीन जमीर या विजयी ठरलेल्या आहेत। त्यामुळे बाळापूर नगर परिषदेवर आता काँग्रेसनं आपला झेंडा फडकवलेला आहे। तर ही आकडेवारी आता आपल्याला जी पाहायला मिळते झी24 तास आणि जेडीएसनं एक महा सर्व्हे केलेला होता आणि त्या अशी अगदी जवळीक साधणारी ही सगळी आकडेवारी आता पुढे येते। त्यामुळे पुन्हा एकदा झी24 तास म्हणजे राजकीय बातमी हे सिद्ध होत आहे। झी24 तासनं काल जो अंदाज व्यक्त केला होता त्याच्याशी अगदी मिळतीजुळती ही सगळी आकडेवारी आहे। जेजुरीतून एक महत्त्वाची बातमी, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जात आहे। जयदीप बारभाई आता विजयी ठरले। तर राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, तर राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक जेजुरीमध्ये विजयी होताना ठरतात। राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची आणि तितकीच दिलासादायक बातमी आहे। जेजुरी नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे गेलेलं आहे आणि राष्ट्रवादीचा झेंडा आता जेजुरीमध्ये फडकताना पाहायला मिळणार आहे। 17 नगरसेवक राष्ट्रवादीचे विजयी ठरले जेजुरीमध्ये। निश्चितच तर तिकडे अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांनी आपला गड राखलेला आहे। भोकर असेल, मुदखेडमध्ये देखील भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत। त्यामुळे अशोक चव्हाण यांनी देखील खरं तर गेल्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपली ताकद पणाला लावलेली होती। त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली होती आणि त्यामुळेच आता कुठेतरी भोकर आणि मुदखेडमध्ये भाजपला विजय मिळताना पाहायला मिळतोय अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये। परभणीच्या मानवतमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी लाड यांनी तिथं आघाडी घेतलेली आहे। 4000 मतांची त्यांची आघाडी आहे। परभणीच्या मानवतमधले देखील निकाल आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथे आघाडी घेतली आहे। सासवडमध्ये भाजपचे 13 नगरसेवक सध्या विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे 9 नगरसेवक विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नगराध्यक्षपदी भाजपच्या आनंदी जगताप विजयी झालेल्या आहेत। आनंदी जगताप यांनी 1041 मतांनी विजय प्राप्त केलेला आहे। एक महत्त्वाची अपडेट यामध्ये आपण पाहतोय। सासवडमध्ये भाजपचे 13 नगरसेवक सध्या विजयी झाल्याचं आपल्या समोर चित्र पाहायला मिळतं। सासवडमध्ये नेहमीच जगताप कुटुंबियांची एक प्रकारे वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळत होतं आणि आता आनंदी जगताप 1041 मतांनी विजयी ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। या दरम्यान अकलूजमधून एक बातमी येते। अकलूज नगरपालिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रेश्मा आडगळे विजयी झालेले आहेत आणि माजी आमदार राम सातपुतेंना अकलूजमध्ये हा एक मोठा धक्का म्हणता येईल। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार विजयी ठरलेला आहे। या ठिकाणी अकलूजमधून महत्त्वाची बातमी, तर 288 ठिकाणचे सगळे कल आता निकालांमध्ये परावर्तित होताना पाहायला मिळत आहेत। भाजपची मोठी मुसंडी 125 जागांवर, शिवसेना 57, राष्ट्रवादी 32, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 8, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे जातात 7 जागा। त्याचप्रमाणे काँग्रेस 35 जागांवर विजयी होताना दिसत आहे आणि इतरांकडे 24 जागा। झी24 तास आणि जेडीएसनं काल एक महा सर्व्हे केलेला होता आणि त्या अंदाजांशी अगदी मिळते-जुळते हे सगळे आता निकालांचे आकडे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा एकदा झी24 तासच्या राजकीय बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय की कशा पद्धतीनं भाजप आता सगळीकडे मुसंडी मारताना दिसते। तर शिवसेना 57 जागांवर आघाडी मिळवत विजय मिळवताना दिसते आहे। नाशिकमध्ये देखील आकडेवारी एकदा पाहूयात। नाशिकमधील एकूण 11 पैकी 8 जागांचा निकाल हाती आलेला आहे। महायुतीचा विचार करायचा झाल्यास भाजपच्या वाट्याला 2 जागा जात आहेत।
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 3, शिवसेनेला 3, महाविकास आघाडीला इथं खातं देखील उघडता आलेलं नाहीये. भगूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे या विजयी झालेल्या आहेत. पिंपळगाव बसवंत इथं भाजपचे डॉक्टर मनोज बर्डे, सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले विजयी झालेले आहेत. माणिकराव कोकाटे यांनी तो गड राखलेला आहे. महत्त्वाचे अपडेट्स, इंदापुरात राष्ट्रवादीचे 15 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. कृष्णा भीमा विकास आघाडीचे 5 उमेदवार इथे विजयी ठरलेले आहेत. राष्ट्रवादीचे भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना आता हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे, कारण कृष्णा भीमा विकास आघाडीनं आपले 5 उमेदवार तिथं निवडून आणलेले आहेत. राष्ट्रवादीचे भरत शहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, त्यांचा देखील विजय झालाय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना आता हा मोठा धक्का मानला जातो. हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यासाठी धक्का आहे. इंदापुरात राष्ट्रवादीनं आपले 15 उमेदवार विजयी केलेले आहेत, त्यांना देखील आता हा, त्यामुळं कृष्णा भीमा विकास आघाडीचे हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्यांचा देखील आता विजय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यासाठी मात्र आता हा मोठा धक्का म्हणावा लागणार. अगदी सांगोल्यातून महत्त्वाची बातमी, शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा गड राखलेला आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं सांगोल्यामधल्या प्रचारामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेलं होतं. महायुतीमध्ये 2 मित्र पक्षांमध्ये झालेली कुस्ती आपण सांगोल्यामध्ये पाहिलेली होती. शहाजी बापू पाटील यांनी त्यांचा गड राखलेला आहे. शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि शहाजी बापू पाटील यांच्यासाठी हे एक मोठं यश म्हणता येईल. सोलापूरमधलं राजकारण हे सांगोल्यातल्या निवडणुकीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये ढवळून निघाल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकांवर आता या निवडणुकांचे काय नेमके परिणाम होत आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकीय पक्षांना त्यांची रणनीती आखण्यासाठी हे निकाल अत्यंत महत्त्वाचे होते. गावखेड्यामध्ये या निवडणुका जरी झालेल्या असल्या तरी शहरी भागावर सुद्धा या निवडणुकांचा एक मोठा परिणाम स्ट्रॅटेजी आखताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी बातमी आपण सध्या सांगोल्याची पाहतोय. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये चुरशीची निवडणूक असणाऱ्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या आनंदा माने यांनी विजय मिळवलेला. आपल्यासोबत माजी आमदार शहाजी बापू आहेत. बापू, काय वाटतंय, कशा पद्धतीने सांगोलकर तुमच्या पाठीमागे उभारल्याचं या निवडणुकीमध्ये दिसतंय? ही निवडणूक प्रचार करतानाच मला लक्षात येत होती, जनतेनं स्वतःच्या हाती घेतलेली निवडणूक आहे. ही कोणत्याच नेत्याच्या हाती निवडणूक राहिलेली नव्हती आणि त्यामुळं शिवसेनेला एकाकी पाडलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यानं अचानक कमळ हाती घेतलं. या 2 गोष्टीचा परिणाम या ठिकाणी दिसून येतोय आणि त्यातूनच अशा भरघोस मतानं आज हे निकाल लागताना शिवसेनेच्या बाजूने दिसत आहेत. तुमच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते, त्यावेळी म्हणले ते टायगर अभिजिंद आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. माझ्यावर त्यांना फार जिव्हाळा आहे आणि ते प्रचाराला नारळ फोडायला आले त्याच वेळी माझ्यावर एक दबाव आलेला होता आणि ह्या दबावात मी होतो की साहेबांनी नारळ फोडला, आता शिवसेना विजयी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी सर्व कार्यकर्त्यांना फिरून ही जाणीव करून देत होतो की साहेबांनी नारळ फोडलाय, आता गुलालाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि माझ्या कार्यकर्त्यानं, सांगोल्याच्या जनतेनं हा विजय शिवसेनेला करून दिला. आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरलो. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा विजय झालेला आहे. शहाजी बापू पाटील म्हणतात सांगोल्यातल्या जनतेनं ही निवडणूक हाती घेतल्यामुळेच हा विजय शक्य झालेला आहे. कॅमेरा पर्सन राजू मसासह सचिन कसबे, G24 तास, सांगोला. सांगोल्याचा आपला गड राखलाय. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने तिथे विजयी झालेले आहेत. शिवसेनेची कोंडी केली गेलेली होती अशी देखील प्रतिक्रिया मात्र पुन्हा एकदा शहाजी बापू पाटलांनी या विजयाच्या नंतर दिलेली आपण पाहतोय. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आनंदा माने, त्यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. सांगोल्याचा गड शहाजी बापू पाटील यांनी राखल्याचा आपण पाहतोय. तर नागपूर जिल्ह्यात देखील काहीसा वेगळा निकाल, काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत. काँग्रेस समर्थित पुण्याचा एकदा अपडेट पाहूयात. पुण्याच्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालेला आहे. राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचरणे त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. पुण्याच्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय प्राप्त केल्याचा आपण पाहतोय. एक महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत येत आहेत पुण्याच्या शिरूरमधनं.
तर विजयाचा गुलाल कोण नेमकं उधळणार हे काही वेळामध्ये संपूर्ण राज्यामधलं चित्र स्पष्ट होणार आहे.